दर्जेदार निर्मिती असूनही प्रभावी वितरणाअभावी मागे पडणाऱ्या मराठी चित्रपटांसाठी जागतिक बाजारपेठेचे दरवाजे उघडले आहेत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि मीडिया शिपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात आता थेट जगाचे मार्केट या विशेष वितरण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमाद्वारे मराठी चित्रपटांना जगभरातील 100हून अधिक देश आणि 1800 पेक्षा जास्त OTT प्लॅटफॉर्म्स उपलब्ध होणार आहेत. या कार्यशाळेत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी भेट दिली. महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी प्रास्ताविकात सांगितलं की वितरणाची अडचण दूर होऊन ही कार्यशाळा मराठी चित्रपटसृष्टीसाठी मैलाचा दगड ठरेल. मीडिया शिपर्सचे सहसंस्थापक उदय घारे आणि ज्येष्ठ वितरण तज्ज्ञ अनंत नाईक यांनी चित्रपट निर्मितीच्या सुरुवातीपासूनच मार्केटिंग, ब्रँड व्हॅल्यू आणि डिजिटल वितरणाचे नियोजन करण्याचं महत्त्व पटवून दिलं. कार्यक्रमाच्या शेवटी अशोक राणे आणि अजय सिंह यांच्या परिसंवादाने जागतिक वितरणावर चर्चा झाली. या प्रसंगी महामंडळाचे पदाधिकारी आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महामंडळाचे प्रमुख कार्यवाहक सुशांत शेलार, उपाध्यक्ष धनाजी यमकर, कोषाध्यक्ष सुनील महाजन, संचालक अजित शिरोळे, राज काझी, वासू पाटील आणि मीडिया शिपर्सचे शीतल वैद्य आदी उपस्थित होते. मराठी चित्रपटाला थेट मार्केट उपलब्ध करून द्यायचा आमचा मोठा प्रश्न महामंडळातर्फे होता, मराठी निर्मात्यांकडे होता. मीडिया शिपर्स ही कंपनीला ज्यावेळेस आम्ही अप्रोच झालो आणि आम्ही त्यांना विनंती केली की आमच्या निर्मात्यांसाठी काहीतरी आपण एक चांगलं मार्गदर्शन करावं. मीडिया शिपर्स एक अतिशय चांगला प्लॅटफॉर्म या माध्यमातून मिळत आहे की ज्यातून मराठी चित्रपट त्यांच्या वेबसाईटला मराठी आपण चित्रपट टाकल्यानंतर जगातले सर्व बायर्स, हे आपल्याला नेहमी वाटते की बायर्स कुठं असतात, नेमके कोण घेतं, कुठल्या देशात पिक्चर चालतील, मग मी डब कसं करायचा, मी त्याला रिमेक कसा करायचा, सबटायटल कसं करायचं, तर हे सर्व मार्गदर्शन हे मीडिया शिपर्स करणारे अतिशय चांगले लोक आहेत, मराठी लोक आहेत. त्यांनी देशात परदेशात जाऊन अतिशय चांगला टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला कुठलेही पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट न करता आपले चित्रपट त्या प्लॅटफॉर्म कसे टाकता येतील, आपल्याला जगातले चांगले बायर्स कसे येतील, हे मीडिया शिपर्सतर्फे आपल्याला मार्गदर्शन केलं जाणार आहे. त्यामुळे हा चांगला प्लॅटफॉर्म आहे. मराठी निर्मात्यांनी याचा फायदा घेतला पाहिजे असं मला वाटतं. मी उदय घारे, CEO को फाउंडर ऑफ मीडिया शिपर्स. पहिले तर मला मेघराज सरांचा आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांचा आभार मानतो मी की त्यांनी आम्हाला हे प्लॅटफॉर्म चांगला म्हणजे दिला आहे. पहिल्या दिवशी आम्ही त्यांना सांगितलं मीडिया शिपर्सबद्दल, तर ते इमिजिएटली त्यांनी म्हटलं की हे खूपच चांगलं आहे. आणि आमचा जो उद्देश आहे मीडिया शिपर्सचा तो हा आहे की निर्माता आणि दिग्दर्शक यांना एक ओपन, सिम्पल आणि चांगला प्लॅटफॉर्म मिळावा, ज्यांनी ते आपलं पिक्चर, आपला मूवी जे काय आहे ते चांगला प्रेझेंट करू शकतात. विनामूल्य त्यांना फ्री सबस्क्रिप्शन आहे. आणि दुसरी म्हणजे कुठल्याही प्रकारचं कमिशन नाही आहे. हे ओपन मार्केट आम्ही ठेवलेलं आहे. आमचा उद्देशच हा आहे की ज्यांनी पिक्चर बनवला आहे त्याला सगळा बेनिफिट मिळायला पाहिजे. आणि याच्याहून चांगलं प्लॅटफॉर्म आज आम्हाला मिळालं आहे. आणि एवढे 300 प्रोड्युसर्स आज आलेत, त्यांच्याशी आम्हाला डायरेक्ट बोलता येईल. आणि मीडिया शिपर्स हे एक आम्हाला मुवमेंट क्रिएट करायचं आहे भारतात आणि महाराष्ट्रात, की मराठी पिक्चर्सला जगभरात ते डिस्ट्रीब्युशन मिळालं पाहिजे, त्यांना वाव मिळाला पाहिजे. आजच्या सेशनमध्ये आम्ही हे त्यांना सांगणार आहे की कसं पिक्चर्सला आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो, काय काय वेगळे मॉडेल्स आहेत, बिझनेस मॉडेल्स, ज्यांनी मराठी फिल्म मेकर्सला त्यांचे जे मेहनत आहे त्याचं रिटर्न्स मिळेल.